नमस्कार तुम्हा सर्वांना. मंडळींनो, मी तुमचं मनापासून अगदी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी तुम्हाला श्रीमंत होण्याआधी कोणते असे संकेत मिळणार आहेत आणि कोणत्या अशा गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे आपले श्रीमंत होण्याचे योग आता जोरदार तयार झालेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता तुमच्या आयुष्यात असं काही घडणार आहे ते की पुढचे सगळे रेकॉर्ड काही मोडून काढेल. आजपर्यंत तुमचं काम दुर्लक्षित झालं, तुमची कुवत कमी लेखली गेली, परंतु आता तुम्हाला सांगते मंडळींनो, आता सर्व काही चित्र जरूर पूर्णपणे बदलणार आहे. ज्या ठिकाणी आता तुम्ही आज उभे आहात ना, त्याच ठिकाणी उद्या लोक तुमच्याकडे आदराने बघतील. आणि आजचा व्हिडिओ हा फक्त अंदाज नाही, तर हे तुमच्या आयुष्यातील पूर्णपणे सांगणारं भविष्य आहे. कारण पुढचं तुम्हाला ऐकल्यावरती तुम्हालाच वाटेल की हे सगळं माझ्याबद्दलच आहे. आणि हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फक्त तुम्हा सर्व लोकांना एकच विनंती करेन की माझ्या यूट्यूब चॅनलला मनापासून सबस्क्राईब करा, कारण तुमचा हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. आजपर्यंत तुमच्यासोबत एक गोष्ट कायम चालू होती, ती म्हणजे संघर्षाची साखळी. तुम्ही भरपूर कष्ट केले, परंतु पाहिजे ती ओळख तुम्हाला मिळाली नाही. तुम्ही तर भरपूर काही सहन केलं, तरी लोकांनी तुमचं मूल्य कमी लेखलं. हा संदेश ऐकण्याआधी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की हे साधं भविष्य नाही, हा नियतीचा थेट संदेश आहे. गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल, रात्री झोप लागत नसेल, मनात एक अनामिक भीती, प्रश्न आणि विचारांची गर्दी होत असेल, तर समजून घ्या, हीच ती वेळ आहे. आता सत्य उघड होणार आहे. आता आज मी अशा काही 10 संकेत तुमच्यासाठी उघडकीस आणणार आहेत की तुम्हाला सांगते, श्रीमंत होण्याआधी हे संकेत तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. काहींच्या डोळ्यात तर हे सर्व काही ऐकून डोळ्यात पाणी येईल, काहींची झोपच उडेल. कारण हे जे मी सांगणार आहे ते संकेत फक्त भविष्य नाही सांगत, तर आजच्या तुमच्या काही चुकीच्या गोष्टी, सवयी, चुकीचे निर्णय, चुकीचे लोकही उघडे पाडतील. परंतु सावध राहा, कारण की हा इशारा दुर्लक्ष केला तरी ही संधी कायमच्या हातातून निसटू शकते. तर पहिला संकेत जो असणार आहे मंडळींनो, तो की विश्वासघाताचा मुखवटा कोसळणार. होय, ज्या व्यक्तीवर तुम्ही डोळे झाकून आत्तापर्यंत विश्वास ठेवला, जिला तुम्ही आपलं मानलं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. आणि हे सत्य हे लवकरच आता उघड होणार. हा खुलासा अचानक होईल, एखाद्या बोलण्यातून, मेसेजमधून किंवा तिसऱ्या व्यक्तीमुळे, आणि त्या क्षणी तुमचं मन हादरेल. पण लक्षात ठेवा, हे नुकसान नाही, हे संरक्षण आहे. कारण की जे तुमच्या आयुष्यामध्ये आता चांगले संकेत येणार आहे त्याचा हा संरक्षण करणार आहे, आणि देव तुमच्यापासून चुकीचे लोक दूर करणार आहे, जेणेकरून पुढचा जो मोठा बदल कोणत्याही अडथळ्याविना तुमच्या आयुष्यामध्ये आता घडू शकेल. भावनेत निर्णय घेऊ नका, शांत राहा, कारण आज उघड होणारं सत्य उद्या तुमच्या विजयाचं हे कारण ठरणार आहे. आणि हाच तो अगदी महत्त्वाचा संकेत होता. दुसरा संकेत म्हणजे तुमचं अडकलेलं नशीब आता अचानक फिरणार. तर मंडळींनो, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप काळ प्रयत्न करत होता, मग त्या संदर्भात नोकरी असो, पैसा, व्यवसाय किंवा एखादं महत्त्वाचं काम, हे सगळं जणू काही अडकून पडलं होतं. प्रयत्न होते, मेहनत होती, परंतु पाहिजे तसं फळ मिळत नव्हतं. आता तुम्हाला सांगते मंडळींनो, ग्रहांची अशी चाल बदलते ना की अचानक एक बातमी, एक फोन कॉल किंवा एक छोटा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलू शकतो. जे एवढ्या दिवसांत, एवढ्या महिन्यात झालं नाही, ते आता येणाऱ्या काही दिवसातच तुम्हाला बघायला मिळेल. परंतु तिथे एकच महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा बदल जो होणार आहे तो अहंकारासाठी नाही, तर हा शहाणपणासाठी होणार आहे. त्यामुळे घाई केली, लोभ केला तर मिळालेलं पुन्हा हातातून निसटून जाऊ शकतो. त्यामुळे मंडळींनो, संयम ठेवा, देवावर विश्वास ठेवा, कारण हे नशिबाचं वळण तुमच्यासाठी नव्या अध्यायाची सुरुवात आहे आणि श्रीमंत होण्यापूर्वीचे हे सगळे संकेत आहे. तिसरा संकेत जो मिळणार म्हणजे तुमचं दुर्लक्षित टॅलेंट अचानक प्रकाशात येणार. तर आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या मनाला खोलवर भिडेल, कारण की ही भविष्यवाणी तुमच्या बाजूविषयी जिची किंमत तुम्ही स्वतः देखील कधी कधी विसरून गेला होतात. तुमच्यामध्ये असं एक असामान्य टॅलेंट आहे ना, तुम्ही विचार करण्याची तुमची पद्धत देखील वेगळी आहे, समस्या सोडवण्याची ताकद ही वेगळी आहे, आणि जे लोक पाहू शकत नाही ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभलेली आहे. पण दुर्दैव असं आहे की हेच टॅलेंट इतके दिवस दुर्लक्षित राहिलं. कधी ते घरच्यांनी समजून घेतलं नाही, कधी समाजानेही तुम्हाला
ते समजून घेतलं नाही आणि कधी कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आहे ना हळूहळू कमी होत गेला. आणि मी खरंच काही करू शकतो का हा प्रश्न तुम्हाला सतत सतावत गेला. तुम्ही स्वतःलाच हा प्रश्न विचारत राहिला. परंतु लक्षात ठेवा, देव कधीही खरं टॅलेंट आहे ना वाया जाऊ देत नाही. तो फक्त योग्य वेळेची वाट बघत असतो. आणि आता ती योग्य वेळ आलेली आहे. अचानक आता अशी परिस्थिती निर्माण होईल की जिथे तुमचं कौशल्य समोर येईल. कदाचित एखाद्या प्रोजेक्टमधून, एखाद्या सार्वजनिक मंचावर किंवा एखाद्या संकटाच्या क्षणी तुमचाच उपाय, तुमचाच निर्णय हा सर्वांना मार्ग दाखवेल. आणि त्या क्षणी लोकांना जाणवेल, ज्याला आपण दुर्लक्ष केलं तोच आज आपल्याला वाचवत आहे, आपल्याला मदत करत आहे. ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेच आता तुमचं मत ऐकायला उत्सुक असतील. आणि हा बदल ना तुमच्यासाठी फक्त यश घेऊन येणार नाही, तर तुमचा आत्मसन्मानही परत आणेल. परंतु फक्त एक लक्षात ठेवा की यश मिळालं ना की अहंकार बाळगू नका, नम्रपणा ठेवा. कारण की तुम्हाला सांगते, नम्रपणा ठेवण्यामध्येच आपलं शहाणपण आहे. आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला ना, मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला ना, तर योग्य लोकांची साथ निवडली तर हे टॅलेंट आहे ना तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवू शकतं. लक्षात ठेवा, आज दुर्लक्षित केलेलं टॅलेंट उद्या तुमची ओळख बनणार आहे, ओळख बनेल. त्यामुळे ही संधी ओळखा, हे संकेत ओळखा, कारण असे संकेत पुन्हा पुन्हा येत नाही. चौथा संकेत म्हणजे देवाची परीक्षा आता संपत आली. तर खूप काळ तुम्ही अशा अनेक गोष्टी सहन केल्या ज्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. प्रयत्न होते, श्रद्धा होती, पण परिणाम मात्र निराशाजनकच मिळत होते. अनेकदा मनात प्रश्न आला असेल, देव खरंच पाहतोय का? पण लक्षात ठेवा, देव पाहतोय, देव उशीर करतो, परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. आणि तुमच्या आयुष्यातील ना प्रत्येक वेदना, प्रत्येक अश्रू, प्रत्येक शांत सहनशील क्षण ह्या देवाने नोंदवून ठेवलेला आहे. आणि आत्तापर्यंतची ना तुमची सगळी ही परीक्षा होती. आणि ती परीक्षा होती म्हणजे ती तुमच्या संयमाची होती, तुमच्या कर्मांची होती आणि तुमच्या श्रद्धेची होती. आणि आता ही परीक्षा संपत आलेली आहे. खरंच सांगते मी तुम्हाला, ज्या गोष्टी तुमच्या थांबलेल्या होतात ना, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला बदललं, त्या सगळ्यांचं आता फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. अचानक अडथळे कमी होताना दिसतील, मन हलकं वाटेल आणि परिस्थिती हळूहळू तुम्हाला तुमच्या बाजूने वळताना दिसेल. परंतु फक्त एक लक्षात ठेवायचं आहे की देवावरती विश्वास ठेवायचा, राग करायचा नाही, रागाला बाजूला ठेवायचं. कारण की ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना आपल्या हातात मिळालेलं यश देखील आपल्या हातातून निसटू शकतो. त्यामुळे की देवावर शंका घेऊ नका, राग आपला कमी करा, अहंकार बाळगू नका, शांत राहा, नम्र राहा, योग्य कर्म करत राहा. कारण आता देव फक्त पाहत नाही, तर तो देण्याच्या तयारीत आहे. आपली मेहनत आहे ना, मेहनतीवर विश्वास ठेवा, मेहनत आपली चालू ठेवा. आपल्याला यश हे नक्की मिळतं म्हणजे मिळतं. हे श्रीमंती येते म्हणजे येतेच, तुम्हाला सांगते. पाचवा संकेत म्हणजे हा एक निर्णय जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलणार. लवकरच तुमच्या आयुष्यात असा क्षण येणार आहे जिथे तुम्हाला थांबून विचार करावा लागेल. आणि हा क्षण साधा नसेल ना, कारण एकच निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलणार आहे. हा निर्णय नोकरीमध्ये असू शकतो, व्यवसायात असू शकतो, पैसा किंवा नातेसंबंधाशी संबंधित असू शकतो. तुमच्यासमोर पर्याय दोन असतील. एक सोपा असेल जो की भावनेतून घेतलेला, आणि दुसरा कठीण असेल जो की बुद्धीने घेतलेला. परंतु लक्षात ठेवा मंडळींनो, विजय नेहमी बुद्धीच्या मार्गानेच होतो. या टप्प्यावर जुन्या चुका तुम्हाला आठवतील, लोकांचा दबाव येईल, सगळे असंच करतात असं सांगितलं जाईल. परंतु जर तुम्ही इतरांचं ऐकलं आणि स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज दाबला ना, तर पुन्हा एकदा संघर्ष वाढू शकतो. आणि इथेच तुमची आता खरी परीक्षा असणार आहे की तुम्ही धैर्याने, शांतपणे आणि दीर्घकाल विचार करून आता निर्णय घ्याल. आणि हा निर्णय तुम्हाला संघर्षातून बाहेर काढून राजयोगाच्या दिशेने नेईल. आणि लक्षात ठेवा मंडळींनो, क्षणाचा मोह टाळला ना, आयुष्याचं चित्र आहे ना कायमचं बदलून जातं. सहावा संकेत म्हणजे जवळच्या व्यक्तीचा चेहरा खरा उघडकीस येणार. तर काय असतं की तुमच्या आयुष्यात आहे ना अशी एक व्यक्ती आहे जी तुम्हाला कायम तुमच्या आसपास राहिली, तुम्हाला सल्ला दिला, तुम्हाला असं वाटलं की ही व्यक्ती मला खूप साथ देते. परंतु काय आहे ना, आपल्याला सांगता येत नाही समोरच्याच्या मनात कोणते हेतू असतात. आणि अशा व्यक्तींचा ना खराच चेहरा, तुमच्याकडे स्वभाव तुमच्या डोळ्यासमोर आता स्पष्टपणे उघडकीस होणार. आणि हा खुलासा अचानक होईल, एका छोट्या घटनेतून, एका वाक्यातून किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून. त्या क्षणी तुम्हाला धक्का बसेल, तुमचं मन दुखावलं जाईल आणि तुम्हाला
सांगते की हे सर्व काही लक्षात ठेवा, कारण सत्य आहे ना कधीच उशिरा उघडत नाही, ते वेळेवरती नक्कीच उघडतं. आणि मंडळी, तुमची मोठी कमजोरी काय आहे की तुम्ही प्रत्येकावरती विश्वास ठेवता आणि हाच विश्वास काही लोक तुमच्या विरुद्ध वापरतात. आता तुम्हाला सांगते की तुम्ही चुकीच्या लोकांपासून, लोकांच्या मार्गातून देव तुम्हाला आता दूर करत आहे. आणि या टप्प्यावरती तुम्हाला सांगते, वाद घालत बसू नका. स्पष्टीकरण देण्यामध्ये लोकांना ऊर्जा वाया घालवूच नका. शांतपणे अशा ज्या लोक आहे जे तुमची प्रगती थांबवत आहेत, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतायत ना, अशा लोकांपासून अंतर ठेवायला शिका. अंतर ठेवा, कारण जे निघून जातात ना ते तुमचं डोक्यावरचं ओझं हलकं करतात, तुमच्या श्रीमंतीचे मार्ग मोकळे करतात. आणि हा खुलासा ना तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुमच्या मोठ्या यशाचा मार्ग मोकळ्या करण्यासाठी होणार आहे. 7वा संकेत म्हणजे अचानक मिळणारी मोठी संधी. लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येणार आहे जी तुम्ही कधी अपेक्षितही केली नसेल. नोकरीत बदल, पदोन्नती, नवीन प्रोजेक्ट, व्यवसायाची ऑफर किंवा आर्थिक लाभाचा मार्ग अचानक तुमच्यासाठी उघडू शकतो. ही संधी इतकी आकर्षक असेल ना की नोकरीत बदल, पदोन्नती तुम्हाला लगेचच हो म्हणावं असं वाटेल. परंतु इथे फक्त सावधगिरी आवश्यक आहे, कारण की प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनं नसते. काही ऑफर्स फक्त तुमची बुद्धी, संयम आणि निर्णय क्षमता तपासण्यासाठी येतात. तर मंडळीनं, तुमचा स्वभाव आहे मोठे विचार करण्याचा, परंतु यावेळी लहान तपशिलाकडे देखील दुर्लक्ष करू नका, कारण नुकसान होऊ शकतं. कागदपत्रे, अटी सगळं नीट तपासून पहा. घाई करू नका, लोभ करू नका. आणि हीच शेवटची संधी आहे असा विचार केला तर मिळालेलं पुन्हा हातातून निसटू शकतं. त्यामुळे शांत राहून, अनुभवाने, बुद्धी वापरून, मोठ्यांचा सल्ला घेऊन, अनुभव व्यक्तींचा सल्ला घेऊन निर्णय नक्कीच घ्या. आणि ही संधी ना तुमचं आयुष्य यशाकडे नेण्याच्या मार्गावरती राहील आणि आयुष्य स्थिरतेकडे तुमचं घेऊन जाईल. त्यामुळे देव संधी देतोय, परंतु शहाणपण पण तुमच्याकडे अपेक्षित असतं. शहाणपणाने निर्णय नक्की घेतला ना, यश तुमचंच आहे. 8वा संकेत म्हणजे प्रेमात धक्कादायक खुलासा होणार आणि सत्य तुमच्या समोर येणार. तर मंडळींनो, प्रेमाच्या बाबतीत तुम्ही नेहमी मनापासून दिलत, स्वतःला मागे ठेवलत, समोरच्याच्या आनंदासाठी तडजोड केली. पण आता प्रेमाचं खरं रूप तुमच्या समोर उघडकीस येणार. ज्या व्यक्तीशी तुमचं मन जोडलेलं आहे तीच खरंच तुमच्यासोबत भविष्य पाहते का, की फक्त सोयीसाठी थांबली, हे सत्य आता तुमच्या स्पष्टपणे समोर येणार. आणि हा खुलासा सुखदही असू शकतो किंवा वेदनादायकही. कारण की कसं असतं की जुनं नातं संपवण्याची शक्यता आहे. कारण तुम्हाला सांगते की हे जुनं नातं संपण्याची शक्यता काय आहे की जिथे आदर नाही, तिथे प्रेम टिकतच नाही. परंतु लक्षात ठेवा, जे तुटतं तेच नवं सुरुवातीचा दरवाजा उघडतं. नवीन काय आपल्या आयुष्यात येणार आहे त्यासाठी दार उघडलं जातं. काहींसाठी तर हा काळ नवीन प्रेम घेऊन येईल. असं प्रेम जे की तुम्हाला समजून घेईल, जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. भावनेत निर्णय घेऊ नका, फक्त सत्य स्वीकारा, स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही प्रेमासाठी बनलेले आहात मंडळींनो, तुम्ही प्रेमासाठी बनलेले, दुःखासाठी बिलकुल पण नाही. आणि 9वा संकेत म्हणजे की हरवलेला आत्मविश्वास परत येणार. तर हो, कधी काळी तुम्ही खूप मजबूत होतात, निर्णय तुमचे ठाम होते, स्वतःवर विश्वास होता. पण सततच्या अपयशांनी, लोकांच्या टोमण्यांनी आणि जवळच्यांच्या वागणुकीने तुमचा तो आत्मविश्वास हळूहळू ढासळत गेला. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारू लागलात, मी खरंच योग्य आहे का, माझ्यात काही कमी आहे का. पण हे सत्य हे आहे की कमतरता तुमच्यात नव्हती, ती परिस्थितीमध्ये कमतरता होती. आणि अशी एक घटना घडणार की जी तुमचं डोकं पुन्हा उंच करेल. एखादं यश, एखादं कौतुक किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला तुमची किंमत जाणवून देईल. आणि हा क्षण आहे ना तुमच्यासाठी खूप भावनिक असेल. ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केलं, ज्यांनी कमी लेखलं, त्यांच्यासमोर तुमचा आत्मभान आता परत येईल. आणि सर्वात महत्त्वाचं, यावेळी तुम्हाला कोणालाही सिद्ध करण्याची गरज भासणार नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास परत आला ना की आपलं नशीब देखील आपल्याच बाजूने वळायला सुरुवात करतं. आणि पुढचा 10वा संकेत म्हणजे की राजयोगाची चाहूल. तुम्हाला सांगते की हा काळ आता मंडळींनो साधा नाही आहे. ग्रहांची स्थिती, घटनांची मालिका आणि सतत मिळणारे संकेत एकच गोष्ट सांगत आहे, तुमच्यासाठी राजयोगाची चाहूल लागलेली आहे. खूप काळ तुम्ही संघर्ष केला, पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मान, प्रतिष्ठा, आर्थिक स्थैर्य, स्वतःची ओळख हे सर्व काही आता तुमच्या दारात उभे आहेत. लक्षात ठेवा, राजयोग प्रत्येकालाच मिळतो, परंतु प्रत्येकाला तो झेपत नाही. आणि हा काळ आता तुमची परीक्षा घेणार आहे.
अहंकार वाढला, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला ना तर आणि देवाला विसरला तर मिळालेली संधी हातातून जाऊ शकते. कारण जितकं वर जाताना माणूस तितकं जबाबदारी वाढते. आणि तुम्ही नम्र राहिलात, योग्य लोकांची संगत निवडली, मिळालेल्या यशाचा सदुपयोग केला ना तर हा राजयोग आहे ना तुमचं आयुष्य कायमचं बदलवू शकतो. तर मंडळींनो, देव देतो आणि तो पाहतही असतो. त्यामुळे ह्या संधी ओळखा, हे सगळे संकेत ओळखा. हे आपले संकेत आपल्याला श्रीमंतीकडे नेणारे संकेत आहे. कारण आता नशीब तुमच्याकडे पाहत आहे. आणि आजचे सांगितलेले हे जी पण मी माहिती सांगितली ते फक्त शब्द नव्हते, तर हे थेट नियतीची हाक होती. आणि ज्यांना समजून घ्यायचं आहे ना त्यांच्या मनात आज काहीतरी हललेलं असेल. लक्षात ठेवा, जे तुटलं ते तुमच्यापासून दूर व्हायचंच होतं. जे उघड झालं ते तुमचं संरक्षण होतं आणि जे येत आहे ना ते तुमच्या धैर्याचं फळ आहे. आता मागे वळून पाहू नका. जुने अपमान, जुने दुःख यांना मनात जागा देऊच नका. कारण पुढचा काळ हा तुमच्या निर्णयावर ठरणार आहे. त्यामुळे शांत राहा, नम्र राहा, देवावर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. आणि हा तो आजचा संदेश ना मनात साठवा आणि योग्य वेळी आठवण, योग्य वेळी योग्य पाऊल नक्कीच उचला. कारण नशीब आता तुमचा दरवाजा ठोठावत आहे. आणि मंडळींनो, आजची माहिती तुमच्या मनाला थोडी पण लागली असेल, तुमच्या मनाला पटली असेल ना, माझ्या या व्हिडिओला जबरदस्त लाईक जरूर करा. कारण की हा एक लाईक आणि तुम्ही केलेला सबस्क्राईब अशी सत्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला नक्कीच प्रोत्साहन देतो. त्यामुळे मंडळींनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गरजू लोकांना हा आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.